अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण रोज महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात जावं, प्रार्थनापूर्वक नमस्कार करावा आणि दत्त महाराजांची कृपा आपल्यावर असू द्यावी ही निरागस भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात येते. पण खरं सांगू का, दत्त महाराजांच्या कृपेचं गणित आपल्या बुद्धीला समजत नाही. आपल्या सगळ्यांच्या मनात दत्त दर्शनाला जाण्याची इच्छा असते, पण काही ना काही कारणाने ते पुढे ढकललं जातं. खरं म्हणजे आपण ठरवून जात नाही. जेव्हा दत्त महाराज बोलतात तेव्हा सगळं आपोआप जुळून येतं. वेळ मिळतो, मार्ग मिळतो आणि पाय त्या दिशेने निघतात. आणि मग कितीही अडथळे आले तरी सगळं सहज पार पडतं, कारण त्यांच्या कृपेनेच प्रवास सुरू होतो. शेवटी एकच वाटतं, आपण नाही गेलो, त्यांनीच आपल्याला बोलवलं. आपण काय करतो असं वाटतं, पण करणारा तोच असतो. जीवनात कितीही चढ उतार आले, मन कुणाकडे वळतं? दत्तांच्या चरणाकडेच ना. कारण आपल्याला विश्वास असतो, जे घडतंय ते दत्तकृपेनेच घडतंय आणि जे होणार आहे तेही त्यांच्या परवानगीशिवाय होत नाही. हेच दत्तभक्तीचं खऱ्या अर्थाने सार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.